गेली वर्ष 2 वर्ष महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर विविध केंद्रीय एजन्सीची मदत घेऊन ती इतर शासन जी स्टॅबिलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे प्रयत्न आहेत आणि त्याच्यामध्ये यश मिळत नाही, त्यामुळं अशा प्रकारची चुकाची भूमिका त्यांनी घेतली असावी. ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या अर्थात त्याच्या खोलात मी गेलेलो नाही, पण मला काही गोष्टीचं कौतुक वाटलं की एका शासकीय अधिकाऱ्याच्या वकिलाच्या कार्यालयामध्ये जाऊन किंवा त्याच्याकडून किंवा त्याच्या संबंधित दाखवून जवळपास 125 तासाचे रेकॉर्डिंग हे करण्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे कोणी सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ती रेकॉर्डिंगची प्रक्रिया किती दिवस चालली असेल याचा हिशोब केला तर आपल्या हे लक्षात. आणि 125 तास रेकॉर्डिंग करण्याचं काम खरंच जर असेल तर मग त्यासाठी तशा शक्तिशाली एजन्सीज याचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा एजन्सी ह्या फक्त भारत सरकारकडे आहेत आणि त्यामुळं राज्यामध्ये जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात तासनतास या प्रकारे स्टाफिंग किंवा जे काही त्यांनी काम केलं की त्याच्याबरोबर त्यांच्याकडं हे सेफ केलेलं किंवा काय त्याला म्हणायचं म्हणजे त्याच्यातून काही बोललेलं हे सगळं रेकॉर्ड करायला ते यशस्वी झाले. याचा अर्थ स्वच्छ दिसतो. एक तर ते खरं आहे का नाही आधी हे सिद्ध झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्य सरकार नक्की चौकशी करेल आणि जे काही वचलेलं आहे त्याच्यात सत्यता असत्यता ही पाहून घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये डिरेक्टली इनडिरेक्टली माझंही नाव कुठेतरी घेतल्याचं दिसतंय. माझं कधी या संबंधात कोणाशी बोलण्याचं कारण नाही, पण एक गोष्ट खरी आहे की कधी काही या वर्षा 6 महिन्यामध्ये माझ्याकडे गंभीर तक्रार आल्याच्या नंतर ती तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याच्या संदर्भात असल्यामुळं त्याची माहिती मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना कळवली आणि त्यांना हे सांगितलं की याच्यात सत्यता किती हे तुम्ही पहा. तुमच्या सहकार्याच्या संबंधीची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिनिधित्व करते, तिच्याबद्दलची तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, म्हणून मी काही जाहीरपणाने बोलणार नाही, पण आपण पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळवलं गेलं की तुम्ही पाठवलेल्या लोकांच्या तक्रारीमध्ये मी लक्ष घातलं आणि अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेतली जाईल. हा प्रश्न माझ्या मते तिथं संपला. एवढा एक जर हे जर उदाहरण दिलं तर व्यक्तीचा माझा कुठे याच्यामध्ये संबंध याचं कारण नाही. आम्हा लोकांची गेले काही महिने सतत तक्रार ही आहे की आज कुणीतरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनिधी यांच्यावर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नॉमिनेट करण्याच्या संबंधीचा प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात होतो आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि बंगाल या 2 राज्यामध्ये त्याची संख्या अधिक आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर अनिल देशमुखांच्या संबंधीची तक्रार पोलीस अधिकाऱ्यांनी एकेकाळच्या केली. आज त्या तक्रारीच्यावर अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत.
ज्यांनी तक्रार केली त्यांच्याबद्दलच्या चौकशा चालू आहेत. अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याच्या नंतर या आता कालावधी किती 2 महिने 3 महिने कदाचित असेल, किती मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण चौकशी ही कशा पद्धतीने किती वेळ केली जाते आणि ती सत्तेचा गैरवापर करून कशी केली जाते याचं मूर्तिवंत उदाहरण अनिल देशमुखांचं आहे. माझ्याकडे माहिती अशी आहे की अनिल देशमुख यांचं कुटुंब, नातेवाईक, सहकारी कर्मचारी, प्रायव्हेट सेक्रेटरी, त्यांचं चार्टर्ड अकाउंटंट अशा जवळपास 95 लोकांच्याकडे रेड झाल्या, 95, आणि किमान 200 लोकांना बोलून त्यांची स्टेटमेंट घेतली आणि त्याच्यामध्ये जे छापे घातले रेस, त्याच्यामध्ये ईडीचे 50 छापे, CBIचे 20 छापे, इन्कम टॅक्सचे 20 छापे, असे जवळपास 90 छापे एका व्यक्तीच्या संबंधात त्या ठिकाणी टाकले गेले. प्रशासनामध्ये असं कधी मी ऐकलं नव्हतं की एखाद्या व्यक्तीच्या घरावर संबंधित वेगवेगळ्या एजन्सीचे 90 छापे, एवढे छापे टाकून काही फायदामध्ये होत नाही. पुन्हा आणखीन कसा त्यांना त्रास देता येईल याचा अर्थ स्वच्छ आहे की ह्या सगळ्या एजन्सीचा वापर कशा पद्धतीने केला जातो त्याचं हे मूर्तिवंत उदाहरण आहे. या जे काही काल बोलले, राज्य सरकार त्यांचं गृह खातं त्याच्या खोलात जाईल, जे काही मटेरियल त्यांनी सादर केलं असं म्हणतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्याबद्दलची एकंदर स्थिती काय आहे ही जनमानसाच्या समोर योग्य वेळी ठेवतील याचा मला हा विश्वास आहे. एका बाजूने हे आरोप करायचे आणि त्याच वेळेला शहरामध्ये आणखीन काही लोकांच्याकडे वेगवेगळे छापे टाकलेले जातात अशी माहिती या ठिकाणी येते. यातून स्पष्ट एकच भूमिका दिसते की केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं, शासन इथलं अस्थिर करण्याच्या संबंधीचे यश येत नाही, त्यामुळं काही ना काहीतरी या प्रकारचे मार्ग अवलंबलं आणि हे जे काही चाललं आहे हे संसदीय लोकशाहीला अशोभनीय आहे. दुर्दैवानं त्याच्या संबंधी दुरुस्ती करण्याची भूमिका घेतली जात नाही. माझ्या वाचनामध्ये आलं की आमचे एक सहकारी आणि हे राज्यसभेचे सभासद संजय राऊत यांनी या संबंधीच्या सविस्तर त्यांची माहिती आणि अनुभव हा प्रधानमंत्र्यांच्यापर्यंत पोचवलेला आहे. अपेक्षा करूया की प्रधानमंत्री याच्या खोलात जाऊन चौकशी करतील आणि या चुकीच्या गोष्टींचा वापर केला जातो त्याला आवर घालण्याच्या उद्देशी खबरदारी घेतली. सर, पण काल गंभीर आरोप एक असा केलेला आहे की मोठे साहेब जे वायबीला बसतात त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि मोठ्या साहेबांना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना संपवायचं. त्याच्यात काही विनोदी सुद्धा व्हायची असं दिसलं की असं आहे की राजकारणामध्ये कुणी करायला संपवून या पद्धतीने कुणी संपत नसतं. राजकीय मतभेद असतात, राजकीय स्पर्धा असतात, पण त्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर करण्याच्या संबंधीची भूमिका कधी घेतली जात नाही. आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्राची सगळी सत्ता सगळ्या एजन्सीज आज देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्या विचाराच्या लोकांच्या हातात आहे. तर बाकीच्यांना काही त्याची चिंता करण्याचं कारण नाही. आणि मोठे साहेब म्हणून जर माझा उल्लेख केला जात असेल तर माझ्याच कुटुंबाच्या माझ्या 2-3 पुतण्यांच्या वर या एजन्सीनी जे काही करायचं ते केलं. याच्यातून स्वच्छ होतं की या सगळ्या गोष्टींचं टार्गेट कोण आहे. सर, पण आपण ज्या पद्धतीने बघतो आहे की असं म्हणतात की विरोधकांना संपवलं, विरोधकांना अडचणीत आणायला हे सगळं वापरलं जाते. तुम्ही स्वतः गृहमंत्री होता, पोलीस यंत्रणा अशा पद्धतीने वापरली जाते. किती गंभीर आरोप आहे महाविकास आघाडीवर आणि विशेषतः राष्ट्रवादीवर. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांना गंभीर आरोप झाला. आता नवाब मलिकांचा राजीनामा व्हावा ही देखील मागणी आज मोर्चा पण आहे. मोर्चा काढून त्यांना
त्यांना जे करायचं ते लोकशाहीच्यामध्ये त्यांचा करायचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. पण मी काल ऐकलं की हे जे काही काल विधिमंडळामध्ये केलं त्याचं विश्लेषण काही लोकांनी आज केलं किंवा ही केस आत्ता आमची जुनी केस केली होती, 1 महिन्यापूर्वीची, 15 दिवसापूर्वीची, 2 महिन्यापूर्वीची, 1 वर्षापूर्वीची ही केस काढून या चौकशा आमच्या विरुद्ध लावल्यात असं एकाने काल सांगितलं. नवाबालिकांच्या संबंधीची केस किती वर्षापूर्वीची? 20 वर्षापूर्वीची, 15 वर्षापूर्वीची, 18 वर्षापूर्वीची. आणि त्यामुळे असं बोलण्याला सुद्धा किती नैतिक अधिकार त्यांना आहे याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. यापेक्षा जास्त याच्यात काही सांगण्यामध्ये अर्थ नाही. सर, ज्या पद्धतीने काल फडणवीसांनी हा संपूर्ण बकेट केला आहे, राज्य सरकार म्हणून आता काय नक्की पुढचं पाऊल असेल राज्य सरकार? असं ते राज्य सरकारला विचार. मी काही राज्य सरकार म्हणजे नाही. राज्य सरकारच्या वतीनं माझी खात्री आहे की आज उद्या कधीची विधिमंडळामध्ये पोझिशन सांगते, कदाचित आजच करते. सर, पण हे आरोपांना तुम्ही कसं गंभीर बघता? कारण तुम्ही गृहमंत्री राहिले आहे, सरकारी वकिलांच्या ऑफिसमधलं हे फीड बाहेर जात आहे. याआधी रश्मी शुक्लाच्या बाबत पण फोन टॅपिंगचे आरोप केसेस दाखल झाले, ह्याला तुम्ही कसं बघता? सरळ असं आहे की याच्यात जे काही आता शासकीय वकिलाच्या कार्यालयामध्ये म्हणजे तिचीही माहिती आहे असं म्हणणं आहे, ते जर खरं असेल तर 135 तास, 135 का 125, 11 कमी जास्त होईल, मला वाटतं इतके तास त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्याच्या संबंधीची क्षमता ही कुणाकडे असणार आहे, कोण करत असेल. आणि म्हणून याच्या सत्यता किती आहे हेच आधी पाहिलं पाहिजे. माझी खात्री आहे की 135 तास एखाद्याच्या घरी किंवा एखाद्याच्या कार्यालयात काय रेकॉर्डिंग करणं ही सहज शक्य आहे असं वाटत नाही. पण बघूया, ज्यावेळेस त्याच्या खोल्या जातील त्यावेळेला स्वच्छ होईल. आणि दुसरी गोष्ट ती केस आता कोर्टामध्ये केली म्हणतात तुम्ही, काय ते रश्मी शुक्लांची केस आता कोर्टात राष्ट्रपतीच्या कोर्टात समजेल. पण तिथंसुद्धा असं सांगितलं जातं, मी काही लोकांचं स्टेटमेंट वाचलं की त्यांचा टेलिफोन नंबर नाव दुसऱ्याचं आणि तो टॅप केला जातो आहे अशी तक्रार आहे. आणि ही जर सत्य असेल तर किती गंभीर आहे. आणि त्यासाठी या यंत्रणेचा वापर हा पाठीमागच्या राजवटीमध्ये कसा केला जातो हेच या ठिकाणी स्वच्छ होतं आहे. सर, गेल्या काही दिवसापासून या सगळ्या यंत्रणांचा वापर होतो, परंतु महाविकास आघाडीतून सुद्धा चोख आता उत्तर देणं गरजेचं आहे का? कारण अनेक नेत्यांवरती कारवाई जी आहे ती वारंवार होताना दिसते. त्यांचे देतातच उत्तर द्यायला पाहिजे, की त्यांचं काम आहे ते देणारच उत्तर. आता याच प्रश्नाची काळजी मांडणी केली तर त्याच्याबद्दल काय जी भूमिका असेल सरकारच्या वतीने सांगितली जाईलच ना. सर, असं वाटतं का की हे सरकार अडचणीत आहे आणि राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू झालेली आहे? असं आहे की या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही. या सरकारच्याकडे स्वच्छ बहुमत आहे आणि स्वच्छ बहुमत असेल तर नंतर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यातून सत्ता पुन्हा कशी बदलता येईल याबद्दलची काळजी घेतली प्रयत्न चालू आहेत. पण त्या प्रयत्नाला विधिमंडळाच्या राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा सगळ्यांना पाठिंबा देणारे अन्य घटक असो यांच्या सदस्यांच्याकडून प्रतिसाद मिळणार नाही. तसंच संजय राऊतांनी पंतप्रधानांना जे पत्र दिलं आहे त्याचं अभिनंदन सुद्धा राहुल गांधींनी सुद्धा केलं आहे. त्यांनी असंही म्हटलं की काँग्रेस सुद्धा तुमच्यासोबत असेल, कारण केंद्रीय यंत्रणांचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतोय, तुम्ही जो लढा देताय तो योग्य आहे असं राहुल गांधींनी सुद्धा म्हटलं. बरोबर असं आहे की ही भूमिका म्हणजे असं उदाहरणार्थ महाराष्ट्राची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये जे काही चाललं आहे दिल्लीच्या सत्ताधारी घटकांचं त्याला काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो या सगळ्यांचाच विरोध आहे. त्यामुळे राहुल गांधींनी भूमिका जी घेतली संजय राऊतांच्या ॲक्शनच्या संबंधीची ती आमच्या सगळ्यांच्या विचाराशी सुसंगत आहे. सर, आपण बघतोय की आता देखील रेड जी आहे ती अजूनही सुरू आहे. मुंबईत आले यशवंत जाधव असतील, मुंबई महापालिकेतील नगरसेवक नेते यांच्यावर पण रेड सुरू आहे. सांगितलं
हा एक कलमी कार्यक्रम आहे. सध्या 2 राज्याचं मी नावही घेतलं की महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगाल या ठिकाणी हे सतत चालू आहे. आणि इथे काही गोष्टी झाल्याच्या नंतर स्वतः आमच्यानी सुद्धा मला फोन करून सांगितलं की हे आमच्याकडे सुद्धा घडतं आहे, आपण सगळे कलेक्टिव्हली याला तोंड देऊ, काही काळजी करायचं कारण नाही, आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर. आणि अशी भूमिका अन्य काही राज्यांनी सुद्धा घेतलेली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा असा दबाव वाढत आहे, तुमची पक्ष अध्यक्ष म्हणून काय करणार? संबंधच नाही, कशासाठी राजीनामा चर्चा करायची. जो माणूस गेले 25-30 वर्ष विधिमंडळामध्ये सतत निर्वाचित होत आहे, त्या 25-30 वर्षामध्ये कधी तुम्ही त्या संबंधीची भूमिका किंवा आरोप केलेले नाही. आणि आता काहीतरी गोष्टी न केली आणि एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की तो लगेच दाऊद इब्राहिमचं नाव त्याच्यामध्ये जोडायचं, ही भूमिका घृणास्पद आहे. आणि त्यामुळे त्यांच्या फाशीची पक्ष म्हणून आमचे सगळे सहकारी मजबूतीनं उभे. थँक्यू सर. थँक्यू. कालच्या फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवरती शरद पवार यांची प्रतिक्रिया आणि यामध्ये त्यांनी सत्तेचा गैरवापर केला गेल्याचं नाकारता येत नाही असं शरद पवार म्हणालेले आहेत. रेकॉर्डिंग जी केली गेली आहे ती साधारण 130 तासांची आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात रेकॉर्डिंग शक्य आहे का हे देखील तपासावं लागेल. आम्ही खोलात गेलो नाही तर जायला हवं. आमच्यासाठी खोलात जाण्यासारखा हा विषय आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी पवारांच्या वक्तव्यावर दिली. असं वाटतं की हा विषय खोलात जाण्याचाच आहे. ज्या प्रकारची कॉन्स्पिरसी दिसते आहे त्याच्या तळापर्यंत गेलं पाहिजे, खोलात गेलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही मागणी केली आहे की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.